स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे आरक्षण सोडत झाले आहे, तर नगरपंचायत आणि नगर परिषद याची निवडणुकी तारीख देखील निश्चित झाली आहे। मात्र या आरक्षण सोडतीमध्ये कुठेतरी ओबीसीवर अन्याय होतो आहे, त्यामुळे या आरक्षण सोडतीवर आता ओबीसी महासंघाने आक्षेप घेतला आहे। आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आहेत। सर, काय नेमकं तुमचा आक्षेप आहे? एकूणच आरक्षण सोडत झालेलं आहे? नाही, आक्षेप आमचा सरळ क्लिअर आहे की 24 ऑक्टोबर 2025ला राज्य मागासवर्गीय आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये SC, ST, OBC आणि वुमेन्स यांचं आरक्षण निश्चित करताना, त्याची गणना करताना, कॅल्क्युलेशन करताना जे सूत्र वापरायचं आहे त्याच्याविषयी आदेश दिलेले आहे। आणि त्या आदेशानुसार त्याच्यामध्ये सरळ असं त्यांनी नमूद केलेलं आहे की SC, ST आणि वुमेन्स या 3 कॅटेगरीला आरक्षणाचं कॅल्क्युलेशन करताना अनुसूचित जातीकरता किंवा अनुसूचित जमाती किंवा महिलांकरता राखून ठेवायच्या जागांच्या संख्येची गणना करताना 0.50 व त्यापेक्षा अधिक असलेला अपूर्णांक पुढील संख्येत पूर्णांकित करण्यात यावा। म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा 19.71 आलं तर त्याला 20 जागा द्या, 14.75 आलं त्याला 15, म्हणजे 0.50च्या वर आलं असेल तर वरचा आकडा समजून तेवढं आरक्षण देण्यात यावं। हा SC, ST आणि वुमेन्स करता आहे। परंतु OBCच्या बाबतीमध्ये त्यांनी अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहे की नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरता राखून ठेवावयाच्या जागांच्या संख्येची गणना करताना अपूर्णांक आल्यास तो दुर्लक्षित करण्यात यावा। म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आम्हाला नागपूर महानगरपालिकेमध्ये 27% प्रमाणे 40.77 म्हणजे 41 जागा मिळायला पाहिजे, परंतु तो वरचा अपूर्णांक दुर्लक्षित केल्यामुळे त्या जागा झाल्या 40। तर एका ठिकाणी म्हणजे प्रत्येक महानगरपालिकामध्ये ज्या ठिकाणी 0.50च्या वर कॅल्क्युलेशन होत असेल तिथे OBCचं एका जागेचं नुकसान आहे। अशा प्रकारे जर आपण नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि पंचायत समितीचा विचार केला तर हजारो जागांचं या OBCचं नुकसान या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे होत आहे, जे नॅचरल जस्टिसच्या विरुद्ध आहे। कारण SC, ST, OBC महिला सर्वांना सारखा न्याय झाला पाहिजे, पण 3 कॅटेगरीकरता वेगळं सूत्र आणि OBC करता वेगळं सूत्र हे न्यायाला धरून नाही आहे। आणि म्हणून हा जो अन्याय होतो आहे हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही। नुकतंच पालिका निवडणुकीचे आरक्षण सोडत जाहीर झाले, तर नगर परिषद असतील, नगरपंचायत यांची तर मतदानाची तारीख देखील निश्चित झाली आहे। आता काय भूमिका राहणार राष्ट्रीय ओबीसी महासंघाची? आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगू की तुम्ही या सर्व निवडणुका पोस्टपोन करा आणि OBCवर झालेला अन्याय दूर करा। आमच्या राज्य OBC मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्ष आहेत त्यांना सांगू आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे न्याय मागणार आहोत आणि तिथे नाही मिळतं आम्ही न्यायालयातून सुद्धा मागणी करू की ह्या निवडणुका रद्द करा आणि OBCवरचा अन्याय दूर करा। मात्र कुठेतरी आता पुढच्या काही दिवसामध्ये जे आहे ते निवडणुका पार पडणार आहे, या कालावधीमध्ये जर तुमच्या या तक्रारीची दखल घेण्यात नाही आली तर काय भूमिका राहू शकते राष्ट्रीय ओबीसी? न्यायालय आम्हाला न्याय देईल ना, न्यायालय न्याय देईल। न्यायालय त्याच्याकरताच असतात की आता नागपूर महानगरपालिकेचं जर उदाहरण घेतलं तर 17 ते 22 तारखेपर्यंत आक्षेप नोंदवायचे आहे। त्या दरम्यान आम्ही आमचा आक्षेप नोंदवू आणि त्या आक्षेपाची प्रत लावून न्यायालयामध्ये सुद्धा जाऊ। आम्ही कुठून ना कुठून तरी आमचा न्याय मिळू, पण कारण आता जर आम्ही अन्याय सहन केला तर भविष्यामध्ये सुद्धा हा अन्याय OBCवरती होणार आहे आणि दर 5 वर्षांनी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हजारो OBCंचं नुकसान होणार आहे। त्यामुळे आक्षेप घेतल्यानंतर दुरुस्ती होईल अशी अपेक्षित आहे? नक्कीच होणार, कारण हे सरळ आहे। SC, ST, OBC आणि वुमेन्स करता सारखं सूत्र वापरायला पाहिजे, याला कोणीही नाकारू शकत नाही। पण राज्य निवडणूक आयोगाने ते नाकारलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण न देता नाकारलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांना आमच्यावरती केलेला अन्याय हा त्यांना दूर करावाच लागेल। खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठीकरता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।